नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, सगळ्यात जी संपत्ती आहे प्रत्येकाला मिळालेली शरीर, सगळं नाक, डोळे, कान, घसा सगळं शरीराचे पार्ट असतात. शरीर मिळाले आणि त्याच्यासोबत मिळालेला वेळ आहे. शरीर आणि वेळ ही खरी संपत्ती आहे. कारण काय होतं, ह्याच्यावर सगळं फ्युचर आहे, तुमचा आनंद आहे आणि शरीराचा योग्य वापर आणि वेळेचा योग्य वापर आणि चांगला वापर आणि सातत्याने चुका जी घडतात ना माणसाच्या आयुष्यात त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. चुका रिपीट जर केल्या तर काय होईल, त्याची सवय लागून जाईल. जसं काही लोक व्यसनी असतात, त्यांना कितीही सांगा, कारण इतक्या आहारी गेलं असतं ती राहतच नाही. मग सुरुवातच आपण जर कंट्रोल करायचा प्रश्न येतच नाही, सुरुवात जर चांगली केली तर काय होतं, आपला वेळ आणि आपलं शरीर नीट वापरलं तर काय होईल, सगळं जीवनात आनंद तयार होईल. आनंद ही पैशाने मिळत नाही मित्रांनो. हे मी जी सांगतो ती काही बेसिक गोष्ट आहे, ती सगळ्यांना माहिती आहे. दुःख खूप झालं, 2 किलो आनंद द्या असं दुकान आहे का मार्केटमध्ये? बाकीच्या वस्तू तुम्हाला सगळ्या मिळतील. ही कर्मानं आणि संगतीनं घडत असतं. त्याच्यासाठी आपण चांगल्या व्यक्तीची संगत केली पाहिजे. आणि सुरुवातीला कसं आहे, चांगल्या व्यक्तीची मैत्री होती आणि जी चुकीचं वागतात त्यांची मैत्री होती. हे असे गट तयार होतात मित्रांनो. ते कळत नकळत होतात. माणूस तिकडे अट्रॅक्ट होतो. ज्याला चांगलं पटत नाही ना, तो चुकीच्या माणसाकडे अट्रॅक्ट होतो आणि त्यांची एक कॅटेगरी तयार होते मित्रांनो. आयुष्यामध्ये कसं आहे, चांगलं आणि वाईट दोन गोष्टी आहेत. तुम्ही चांगलं नाही केलं की वाईट घडत असतं आणि वाईट केल्यावर चांगलं कधी घडत नाही. हे दोन वेगवेगळे रस्ते आहेत मित्रांनो. हे जीवनाचे दोन्ही मार्ग आहेत. आपल्याला जर चांगलं सतत करायचं असेल तर आपण चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं पाहिजे. म्हणजे कळत नकळत आपल्यात बदल होऊ शकतात आणि जीवनात खरा आनंद आहे. पैसा तर लागणारच आहे मित्रांनो, त्याच्यासोबत आपलं कर्म पण श्रेष्ठ असलं तर त्याचा खूप मोठा फायदा होतो. आता जी माणसाची हॅबिट असते, माणसाला काही व्यसनी असतात, काही खोटं बोलतात किंवा चुकीचे व्यवहार करतात, त्या लोकाला काय होतं, त्याच्यात ते प्रोग्रेस करतात. त्याच्यासाठी तो मार्गच नाही पाहिजे. कायदे कानून कोण काय म्हणाल ह्याच्यापेक्षा आपण आहे ना, चांगलं आणि वाईट हे आपल्या मनाला पटलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी केल्या तर काय होईल, वाईट गोष्टी घडणार नाहीत आणि तुम्हाला त्याचा खरा बेनिफिट मिळेल. एखाद्या व्यक्तीला माहीत नाही म्हणून आपण जर एखादं कार्य करत असेल तर काय होतं, त्या कार्यात आपण डेव्हलप होत असतो आणि ते एक दिवस काय होतं, त्याचे साईड इफेक्ट किंवा त्याचे परिणाम आपल्याला जाणवतात. जसं एखाद्या विद्यार्थ्यांनी नाही शिक्षण घेतलं तर काय होतं, त्याला लगेच इफेक्ट होत नाही. हळूहळू त्याला चांगलं काम मिळत नाही, नोकरी मिळत नाही, पेमेंट मिळत नाही, समाजामध्ये किंमत मिळत नाही. कसं असतं, स्वतः जर स्ट्रॉंग झालं ना तर आपल्याला इज्जत पण मिळते, म्हणजे फ्री आहे त्याच्यावर. म्हणून स्वतः डेव्हलप व्हा मित्रांनो. पैसे खर्च जपून करा, कारण वेळ आपल्याला आयुष्यातला वाढवता येत नाही आणि वेळेवर पैसे मिळतात. जसं आपण काम करतो, काम केल्यावर आपल्याला पैसे मिळतात ना, मग आपण वेळ विकतो, कारण हे नैसर्गिक साधन आहे मित्रांनो. ही स्रोत आहे ना, ही परमेश्वरानं निसर्गाने दिलेलं आहे. तुम्हाला प्रत्येकाला किती वेळ मिळाला आहे हे आपल्या पृथ्वीवर आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला माहिती नाही. फक्त तो जपून वापरता येतो आणि चुका झालेल्या ते नेहमी रिपीट नको आहेत आणि त्याच्यावर भविष्य आहे. आता पैसे बघा, आपण एखाद्या वेळेस जास्त काम करून किंवा एखादं वेगळं काम करून आपण जास्त पैसे कमवू शकतो, परंतु वेळ कमवू शकत नाही. आणि वेळ प्रत्येकाला किती मिळालं हे पण माहिती नाही आणि किती बॅलन्स आहे ते पण माहीत नाही. मित्रांनो, जपून वापरणं एवढंच आपल्या हातात आहे. अपव्यय करता कामा नये. वेळ जर घालवली तर नुकसान नक्की होतं, 100% पनिशमेंट मिळते. फक्त ते आपल्याला जसं एखाद्या आपण एक्झाम पेपर दिला त्याचा रिझल्ट यायला वेळ लागतो ना. आपण जेवण केलं तर ब्लड तयार व्हायला वेळ लागतो, तसंच आहे. आपण जे चुका करतो, पहिली गोष्ट चुका प्रत्येकाला स्वतःच्या मांडणेच नसतात आणि तिथंच खरं आपलं चूक होते, अजून चुका वाढतात. कारण आपण पैसे कमवतो आणि खर्च करतो आणि सांगणारा म्हणतो हे करायलाच पाहिजे, ते करायला पाहिजे. मग शेवटी नुकसान कुणाचं शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कळून उपयोग होत नाही. मित्रांनो, आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी अडवायचा विचार करतो, कारण का चुकीचं काम घडू नये. कारण झाल्यानंतर सांगण्यापेक्षा अगोदर सांगितलं तर काय होईल, आपल्याला ते फायदा होईल तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगत असतो. मित्रांनो, काय होतं, चुकीचे पावलं उचलून पश्चाताप आणि नुकसान करण्यापेक्षा पहिलं काळजी घेतली पाहिजे. जसं गाड्याला आपण ब्रेक लावून जातो, घराला दारावर दार लावतो, धरणाची दारं अडवतो. का अडवतो? पाणी पिण्यासाठी. आणि काय असतं माहिती आहे का, कुठली पेरणी चांगली असेल आणि योग्य वेळेला असेल, दोन्ही गोष्टी सांगतो. पेरणी चांगलं बियाणं वापरलं आणि योग्य वेळेला तर त्याचा फायदा होतो. नसतं त्याच्यात थोडं जर मागे पुढे झालं तर काय होतं, त्याचे साईड इफेक्ट होतात. मित्रांनो, बऱ्याच वेळा बघा, शेतकरी जूनमध्ये पेरणी करतो, अजिबात तिथं सगळे कामं सोडून पहिले पेरणी करतो. का? कारण वेळेला पण महत्त्व आहे. बियाणं किती चांगलं ना, तसंच विचार किती चांगली उद्या काय उपयोग होत नाही, इम्प्लिमेंट महत्त्वाचं आहे.
आणि बऱ्याच लोकांना इम्प्लिमेंट जमत नाही. इम्प्लिमेंट जमण्यासाठी स्वतःचा विचार पाहिजे आणि स्वतःचं त्याचे परिणामाची जाण पाहिजे. बऱ्याच वेळेस बघा आता कसं होतं, आपल्याला फायदा मनात दिसतो आणि नंतर आपण प्रयत्न करतो, पण तो पण चांगला पाहिजे. कारण काही लोक एकमेकाला फसवून काम करतात स्वतःच्या फायद्यासाठी, पण ती पुढे चालून ती टिकत नाही किंवा त्याचे दुष्परिणाम होतात. त्याच्यासाठी कर्म ब्रँड पाहिजे चांगलं. नेहमी तपासून आपण जसं आपण जेवण करताना आपण धान्य वगैरे आपण दळून आणतो तेव्हा निवडून आणतो का नाही, तसंच त्याच्यामधली जे घाण आहे तसंच करून दळून आणतो का, तर आणलं तर काय होईल. शेवटी काय असते माहिती आहे का, आपण दोन्ही गोष्टीचा विचार करून पावलं उचलली पाहिजे. म्हणजे मनामध्ये आपल्यासारखं पॉझिटिव्ह आणि चांगले विचार पाहिजे आणि चुकीचे आपण डिलीट केले पाहिजे किंवा त्याच्याकडे लक्ष नाही दिले पाहिजे. तसंच आहे मित्रांनो, पैसे कमवणे आणि बचत करणे. लोक काय करतात आता सध्याच्या काळामध्ये ट्रेंड काय, पैसे कमवणे आणि खर्च करणे. मित्रांनो, आजचे दिन कधीच येणार नाहीत आणि जसं कोरोनासारखी आपत्ती आली आणि सगळं वाटोळं झालं तसं होतं. आपण आपलं वाटोळं करतो आहे. काय होतं, आपलं जर भान नसेल, आपलं कंट्रोल नसेल, कसं आहे मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक म्हणतो आपण, मनावर ब्रेक पाहिजे. चांगल्या गोष्टीला आपण थांबवलं पाहिजे आणि सवय लावून घेतली पाहिजे चांगली. आता बराच माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतो मित्रांनो. मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो. भारत सरकारची संस्था आहे, गव्हर्नमेंट गॅरंटेड आहे. इथं पैसे लिक्विडिटी आहे. इथली तुमच्या आयुष्यात तुमचा खरा सोबती LIC ऑफ इंडिया आहे. माणूससुद्धा नाही म्हणतो, कारण माणसं फसवू शकतात. परंतु LIC ऑफ इंडियामध्ये रायटिंगमध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि ॲडव्हान्स आहे. जसं तुम्ही 10,000 ठेवले की 30-40 लाख रुपये आम्ही लिहून देतो, 50 लाख रुपये. म्हणजे पुढचे जे भरले नाहीत पैसे त्याच्यावर बोनस देतो आणि त्याची गॅरंटी देतो. गॅरंटी हा शब्दच नाही आयुष्यामध्ये. माणसाला जर एखादी चांगली नोकरी असेल किंवा शिक्षण चांगलं झालेलं असेल, तरी बिझनेस असेल तरी इन्कमची गॅरंटी नसते. खर्च चालूच आहेत, खर्च वाढतात, जिम्मेदारी वाढतात, परंतु ते पार पाडण्यासाठी तुमच्याकडं काही प्लॅनिंग नाही आणि असेल तरीसुद्धा ते गॅरंटेड नाही. माणसाचं आयुष्य तर गॅरंटेड आहे का, आपली जिम्मेदारी गॅरंटेड आहेत. जन्माला आल्यावर त्या मुलाचं लग्न शिक्षण करावंच लागतं, त्याचे वडील आई वडील फादर मदर असो किंवा नसो. म्हणून जीवन हे नैसर्गिक आहे आणि जिम्मेदारी आपण तयार केली आणि इथंच फसगत होते. त्याचं प्लॅनिंग करण्यासाठी गॅरंटेड प्रॉडक्ट नसतं. आता बघा गुंतवणुकीचा ट्रेंड कसा आहे, समाजामध्ये काय घडतं नेहमी सांगतो. लोक काय असतात, फार दूरदृष्टी अभ्यास ठेवून काम करत नाहीत म्हणून फसतात. फसवणूक ही आपल्या हातानंच होती आणि सांगणारच आपण नाही ऐकलं तर अजून फसवणूक होती. मग पुन्हा पश्चाताप होतो की त्या माणसाचं आठवतं आपल्याला, त्यांनी सांगितलं मी नाही ऐकलं. मग शेवटी दोषी कोण आहे, न करणारा ना. सांगणारे तर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला लोक मिळतील. म्हणजे ऐकायचं कुणाचं हा आपला अभ्यास पाहिजे ना. जसं एखाद्या गावाला जाताना भरपूर जर रस्ते असेल तर कुठला रस्ता चांगला आहे किंवा एखादी वस्तू घ्यायची आपल्याला, जास्त व्हरायटी असेल तर आपल्याला चॉईस करणं ही फार मोठी जिम्मेदारी आपल्यावर येते. आणि तिथं जर आपला अभ्यास कमी असेल किंवा आपण कोणाचं ऐकत असेल तर काय होतं, सगळं पुढचं डिसिजन चुकून सगळं काम खराब होतं ना. आपल्यावर जिम्मेदारी जास्त येते जेव्हा ऑप्शन जास्त असतात ना. आणि आज लोकांना ऑप्शन आहेत पाहिजेत. ऑप्शन जास्त असले तर आपल्याला काय होतं, आपलं स्किल लागतं. जसं डिग्र्या सारखे करतात बरेच व्यक्ती, पण सारख्याला पेमेंट प्रत्येकाला नसतो. ते स्किलवर आहे तुमची एफिशियन्सी आणि सतत कामात पाहिजे मित्रांनो. कामात जर नसेल तर काय होतं, माणसाचं वेळ निघून जातो, वेळ वाया जातो. वेळ ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे आणि पैसे हे आपण तयार केलेले आहेत. आणि वेळ आणि पैसा दोन्हीचा जर योग्य वापर केला तरच भविष्य बनतं. संकटं टाळता येतात. मित्रांनो, कुठलीही गोष्ट जी घडत असते तुम्हाला सांगून घडत नाही, नैसर्गिक घडामोडी आहेत. प्रत्येक काय उद्या नेहमी माणसाच्या जीवनात कालचा दिवस आणि उद्याचा दिवस कधी साम्य असू शकत नाही. म्हणजे रोज पेपर आहे आपल्या आयुष्यातला आणि तो पेपर सोडवण्यासाठी आपल्याला अभ्यास जसं करावं लागतो. ते सिलेबस तर असतो, इथे सिलेबस पण नसतो. उद्या काय घडेल माहिती नाही, त्यानुसार आपल्याला सज्ज राहणं गरजेचं आहे. जसं एखादं युद्ध होतं त्यावेळेस आपण जर सज्ज नसेल तर काय होईल, शत्रू जिंकणार आपण हारणार. तसंच आहे, पैसा जिंकतो माणूस हारतो. म्हणून तर म्हातारपणी पैसे नाहीत. आणि तुम्हाला जर ह्याचं खरं स्वरूप पाहायचं असेल तुम्ही आश्रमामध्ये जावा. पूर्वीचा काळ आणि आजचा काळ काय फरक झाला आहे कम्पेअर करा. मग चुकतं कुठं, तुम्ही चूक माहिती होऊन जर तुम्ही प्लॅनिंग करत नसेल तर म्हणजे काय होईल, चुकाचा जोर वाढणार आणि माणसाचं भविष्य खराब होणार ना. मानसिक तणाव येणार, पैसे नसणार. म्हणून लोक सुसाईड का करतात. सुसाईड करणं म्हणजे हे तुम्ही केलेली चुकीची एक प्रूफ आहे किंवा समाजाला सुद्धा आदर्श आहे. बघा काही लोक सुसाईड करतात, मग त्याचा अभ्यास करून दुसरे जागे होत नाहीत.
दुसरेही रिपीट तेच करतात. मित्रांनो, काय होतं, ज्या घटना घडल्यात त्याचा इफेक्ट आपल्या आयुष्यावर आपण करून घेतला पाहिजे. जसं एखादा माणूस खड्ड्यात अडकला गाडी, तर दुसऱ्यानं सावध व्हायला पाहिजे ना. तसं होताना दिसत नाही आता सध्याच्या काळामध्ये. उलट रिपिटेशन होतं. जसं एखाद्या कर्जबाजारी कर्ज काढी दुसरा काढतो, एखादा बचत केल्यावर दुसरा करत नाही लोक जवळपास, किंवा त्याला बचत करू नका म्हणून त्याला सांगतात, असे पण घडतं. चांगल्या गोष्टीकडे जर लोकांनी अट्रॅक्ट केलं एकमेकाचं बघून, तर नक्की समाज देश सुधरेल. तसं घडताना दिसत नाही मित्रांनो. आता बघा, कायदा आहे गोवा गुटखा खाऊनी. आता मला सांगा, कुठं क्लासेस असतात का चोऱ्या कशा करायच्या, दारू कशी प्यायची? मला सांगा ना, ह्या गोष्टीचं नॉलेज कसं लपून छपून लगेच ॲक्सेप्ट केलं जातं. मला सांगा ना, फसवणे लोकाला, काम न करणे, कमी काम करून जास्त पैसे कसे मिळवायचे, लोकाला कसं फसवायचं. कारण ह्या गोष्टीचं कुठंच तुम्हाला नॉलेज मिळत नाही, तरी त्या गोष्टी वाढत आहेत आजकालच्या. आता ऑनलाईन फ्रॉड किती वाढत आहे मला सांगा. आणि काय असतं माहिती आहे का, चोर जे लोक आहेत ना, चुकीचं वागणार, त्यांना तुम्ही किती चांगलं सांगा, कारण त्यांना एवढं त्यांच्यात सवय झालेली असते की ते चेंज व्हायला तयार होत नाहीत. आणि दुसऱ्याला त्याच्यामध्ये जाळ्यात ओढून घेतील, परंतु ते चेंज होत नाहीत. आणि दुसरे जे चेंज झालेत त्यांना नाव ठेवतात. नेहमी बघा, जो कर्जबाजारी माणूस असतो ना, तो कर्ज कसं चांगला हे सांगत असतो. व्यसन करणारा माणूस, दारू गुटखा गोवा खाणारा, तो कसं चांगला हे सिद्ध करायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळं तो तर सुधरत नाही, परंतु तो दुसऱ्याला घेऊन त्याच्या जाळ्यात ओढत असतो. मित्रांनो, संयम, चांगला विचार आणि सतत पाहिजे. माणसाचं जीवन किती बॅलन्स आहे हे कुणीही सांगू शकत नाही मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत चांगली लढाई केली तर काय होईल, समाजाला आदर्श राहील, स्वतःचं जीवन सुखी होईल. आजकाल काय झालेलं आहे मित्रांनो, आता इन्कम वाढले, ठीक आहे, महागाईन पण वाढले, ते इन्फ्लेशन पण वाढले आणि इन्कम पण वाढले. परंतु पूर्वीचा काळ आणि आजचा काळ बघा, त्याच्यामध्ये काय झाले. आज लोक रात्रंदिवस मेहनत करून सुखी नाहीत. त्याचं कारण सांगतो. कारण चुकीच्या ॲक्शन केल्यावर कधी सुख मिळत नाही. जसं मला सांगा, शरीर तुम्ही आहार कसा घेता, कोणाच्या सानिध्यात राहता, त्याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंड आहे ना. आपण आहार बी चुकीचा घेतो आणि चुकीच्या लोकांच्या संपर्कात राहतो, तर काय होईल, आपल्या भविष्यावर परिणाम होतात, लगेच दिसत नाहीत. त्याच्यामुळे तर प्रॉब्लेम येतो ना. लोक एखाद्याने आपल्याला पैसे बुडवल्यावर लक्षात येते की त्या माणसाला पैसे द्यायला नाही पाहिजे होते. बऱ्याच वेळा असंच घडतं ना. मग अगोदर जरी कोणी सांगितलं तर ऐकलं जात नाही, आणि म्हणून हे अनर्थ असे घडतात. मित्रांनो, सगळ्यात मोठं जर संकट जर असेल तर आपल्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवणं फार मोठं संकट आहे. दुसऱ्याला आपण सांगू शकतो, दुसऱ्याला प्रबोधन करू शकतो, पण स्वतः आपण नियमात राहणं ही फार मोठी कसरत आहे. स्वतःच्या मनाला ट्रॅक देणं ही फार मोठी कसरत, आणि ती जमली पाहिजे, तरच आपण यशस्वी होतो. आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे. ज्ञान आणि पैसा सहजासहजी मिळत नाही, टिकत पण नाही. तसं असतं तर लोक गरीब झाले नसते. पैसा पण टिकत नाही आणि ज्ञान पण टिकत नाही. त्याला टिकवण्यासाठी आपल्याकडं तसं दूरदृष्टी पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे. बरेच लोक बघा, श्रीमंत होतात पुन्हा कंगाल होतात. त्याचं काय कारण आहे? कारण तुम्हाला टिकवणंसुद्धा एक फार मोठं स्किल आहे मित्रांनो. आणि ते चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलं तरच आपल्याला ते मिळेल. आणि आपल्यावर आपलं कसं असतं, त्या गाड्यावाला ब्रेक असतात, टू व्हीलर फोर व्हीलरला. आपण जिथे पाहिजे तिथे बरोबर ब्रेक लावून उभा करतो. तसं कुठं थांबायचं आणि कुठपर्यंत कसं चालायचं हे ज्या त्या वेळेत कळायला पाहिजे. नंतर वेळ जर मागं पुढे झाली तर काय होते, अनर्थ, अपघात घडतो आणि नुकसान होतं. जसं रोडवर ॲक्सिडेंट होतात, फायदा होत असतो का? एक चूक करतो पण दुसरा न चूक करतो त्याला त्याचं भोगावं लागतं. तसंच आहे समाजामध्ये आहे ना. त्याचे जे दूषित कार्याचे जे परिणाम आहेत ना, तसं ॲक्सिडेंट कुठं तर होतो. 2 किलोमीटर ट्रॉफिक जॅम आहे, त्या मागच्याला माहिती पण नसतं पुढे काय घडलं ते, परंतु त्याच्यावर इफेक्ट होतो. म्हणून प्रत्येकानं आपल्या हालचाली आहेत, आपलं विचाराचार, आपलं काम हे जर चांगलं ठेवलं तर काय होतं. आता सरकारचे तर नियम असतात प्रत्येक बाबतीत, पण नियमाचं इम्प्लिमेंटेशन केलं तर आपल्याला फायदा नक्की होतो. आता नियम तोडायचा कसा हा विचार केला जातो, आणि त्याच्यामुळं अजून नुकसान होतं. जसं RTOला सरकार पगार देतो चुकीचं कार्य करणाऱ्या लोकांना पकडा म्हणून, तर RTO काय करतात, सरकारचा पगार पकडा म्हणून घेतात आणि समाजातल्या काही लोकांना सोडून देण्यासाठी परत त्यांच्याकडनं पैसे, म्हणजे कायदा त्या जाग्यावरच राहिला, म्हणजे त्याचा उपयोग काही झाला नाही. असं आता सध्या घडतं आहे मित्रांनो. म्हणजे काय होतं, पकडा म्हणून दिलेले पैसे ती पण घेतले आणि सोडून दिलेले ती पण घेतले, म्हणजे जो नियम आहे तो जाग्यावरच राहिला ना. आणि असे नियम भंग केल्यामुळे काय होतं, पूर्ण
चांगलं काहीच घडत नाही फ्युचरमध्ये. तात्पुरता दिलासा मिळतो, जसं एखादा विद्यार्थी अभ्यास करत नसेल तात्पुरता आनंद मिळतो, त्याला आधार मिळतो, परंतु भविष्य खराब होतं ना. दूरगामी दुष्ट परिणाम होतात. जसं शाळा कॉलेजमध्ये तुम्ही चांगलं शिक्षण नाही घ्या, काय होईल. आणि प्रत्येक गोष्टीला मित्रांनो वेळ आहे. तुम्ही वेळेत जर नाही केलं ती तुम्हाला परत वेळ कधीच येत नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ आहे. जसं सकाळ दुपार संध्याकाळ दिवस येतो उगवतो आणि मावळतो, तसंच आहे. प्रत्येक टाईम टू टाईम काम केलं पाहिजे. आणि त्याच्यात जर तुम्ही काय सातत्य जर नाही ठेवलं तर काही फायदा होत नाही. आता मला सांगा, व्याज का द्यावं लागतं? तुम्ही वेळेत न काम केलेली ही शिक्षा आहे व्याज. म्हणजे जसं आपण दंड देतो ना, आपण काय करतो, आपण सिग्नल तो क्रॉस करतो किंवा आपण नियम पाळत नाही, मग आपल्याला दंड द्यावा लागतो. तसंच हा दंड, तर तो दंड वेगळा आहे, दिसतो पण हा दिसत नाही, परंतु इफेक्ट पॉवर जास्त आहे. जसं ऑक्सिजन कधीच दिसत नाही, परंतु त्याची इफेक्ट कशी आहे. माणूस मरतो ना ऑक्सिजनमुळं. ऑक्सिजन जर नाही मिळाला तर, कोरोनामध्ये पाहिले नाही, ऑक्सिजन न मिळत नव्हता म्हणून कित्येक लोकांना प्राण गमवावं लागलं. म्हणजे काही गोष्टी कशा असतात, इतक्या पॉवरफुल असते, तुम्हाला दिसत नाहीत पण त्याचे परिणाम फार असतात. मित्रांनो, मला हे सगळ्यातनं एक सांगायचे की संयम ठेवला पाहिजे, नियंत्रण पाहिजे, फ्युचर प्लॅनिंग पाहिजे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. मी जे सांगतो ते ह्याच्यापेक्षा एक ऐकणारे लोक ह्याच्यापेक्षा हुशार आहेत. ज्ञान किती आहे याला महत्त्व नाही, पैसा किती आहे तो कसा वापरता. वेळ पण नाही. काही जणांचं म्हणतो ना आपण, जन्मातनं वाया गेला माणूस. कसं असतं, तुम्ही इम्प्लिमेंटेशन कसं करता त्याच्यावर तुमचं फ्युचर आहे. नाही नीट केलं तर काय होईल, पुढे प्रॉब्लेम येतील ना. आणि प्रॉब्लेम आले तर तुम्हाला हे जगात कोणीच वाचवणार नाही. आहे का असं मला सांगा? लोन तर मिळतं का वयाच्या 60व्या वर्षी? हे सगळ्यांना माहिती आहे ना. मग प्रॉब्लेममध्ये का लोक, आश्रमाची संख्या का वाढते, माणसाचं प्रेम का कमी झालं, माणसाला किंमत का कमी झाली, याचं कारण आहे. कारण काय होतं, एक अर्थशास्त्राचा नियम आहे, जास्त ज्यावेळेस पिकतं कुठलंही धान्य त्यावेळेस भाव कमी होतो. तसं पण आहे. आज लोकाला किंमत आहे का? लोक वाढवले कोणी? आपणच ना. शेवटी कसं होते, समाजामध्ये जे जास्त, जसं लोकशाहीमध्ये निवडून येताना एकाला 51 मतदान आहे आणि एकाला 49 आहे, तर 51 एकच मतदानाचा फरक असतो, तो जिंकतो ना. तसंच आपल्या आयुष्यामध्ये जर जिंकायचं असेल तर काय असते, चांगल्या गोष्टी जास्त केल्या पाहिजेत. आता मला सांगा, पैशाची बचत केली तर पैशाचा प्रश्न सुटेल. साधी गोष्ट आहे ना. तुम्ही खर्च करत गेला तर काय होईल, त्रास होईल. आणि कोणासाठी तर तुम्ही काम करताय असा अर्थ होतो. पारतंत्र्य कधी येतं माणसाला सांगा, तेव्हा आपण नीट काम करत नाही तेव्हा पारतंत्र्य येतं. जसं देशामध्ये सुद्धा बघा, आपण नीट लढाई नाही केली तर आपण यशस्वी होणार नाही. जसं मॅच खेळताना नीट नाही खेळले तर सक्सेस येणार नाही ना. तसं तुम्ही पैसे कमवून नीट नाही ठेवले तर तुम्हाला वाईट दिवस येणार, कर्जबाजारी होणार, आणि त्याचा तुम्हाला त्रास होणार आणि दुसऱ्याला फायदा होणार. असंच असते. जेव्हा तुम्ही बँकेतनं लोन घेता ना, तेव्हाच तुम्ही व्याज देता का व्याज घेता मला सांगा. साधी गोष्ट आहे. डेप्रिसिएशन करायचं का प्लस करायचं का मायनस करायचं तुमच्याच हातात आहे ना. फक्त वेळेत नाही केलं तर तुमच्या हातात राहत नाही. जसं डॉक्टर इंजिनियर वकील होतात, मोठे शिक्षण घेतात, चांगलं पगार पॅकेज मिळतं, त्यांना अगोदर मिळतं का नंतर मिळतं? शिक्षण घेतल्यावर मिळतं ना. पहिलं आपण काय केलं पाहिजे, आपण त्याच्यावर मेहनत केली पाहिजे. आपण पहिलं आपलं त्याग पाहिजे, आपलं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. जसं शेतकरी पेरणी करतो, बीज टाकतो जमीन, तेव्हा धान्य येतं ना. जास्त येतं तो भाग वेगळा, पण पहिलं तुम्ही टाकलं पाहिजे ना. जसं व्यवसाय करताना तुम्हाला भांडवल पाहिजे ना. तुम्ही भांडवल न करत नसता व्यवसाय होईल का? तसं तुम्हाला एज्युकेशनमध्ये सुद्धा पहिले तुम्हाला नॉलेज घ्यावं लागतं. त्याचं नॉलेज विकून तुम्हाला पैसे मिळतात, वेळ विकून पैसे मिळतात. आता नॉलेज घेताना आपण नाही घेतलं तर मग आपल्याला कमी पगार मिळतो, आणि मिळालेला पगार जर नीट नाही वापरला तर अजून दरीत जातो. म्हणून तर गरीब लोक होतातच. शेवटचा टप्पा ज्यावेळेस आपण बालपण असतं, जन्म झाल्यापासून 20-22 वर्षापर्यंत, समजा 18-20 वर्ष आपण शिक्षण घेतो, त्यावेळेस आपल्याला काही एवढं माहिती नसतं. पैसे नसताना सुद्धा आपण सुखी असतो. पण पैसे कमवून दुःख काय येतं. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तरुणपणात काय असतो, आपण पैसे कमवतो, स्वावलंबी होतो, आपल्याला जिम्मेदारी पण येतात, आणि म्हातारेपण परत अजून वाईट दिवस काय येतात. म्हणजे पहिला चांगला दिवस जर टिकवायचा असेल बालपणचा, तर आपल्याला तरुणपणात काहीतरी प्लॅनिंग करावं. तर जसं भविष्य बनवायचं असेल तर काय होतं, भूतकाळात घडलेल्या घटना त्याचा अभ्यास करून वर्तमानात काहीतरी चांगलं केलं तर भविष्य घडतं. आता काय झालं आहे माहिती आहे का, भविष्यच खराब करायचं चाललं आहे. आता पैसे जरी जास्त आले तर त्याच्यापेक्षा खर्च जास्त वाढवला आहे, मग कधीच होणार नाहीत ना. आणि पुन्हा कळून पण उपयोग होणार नाही. कारण काय होतं, शरीराला ताणतणाव निर्माण झालं तर शरीर नीट राहणार नाही, आणि परत शरीर रिपेअरला पैसे घालावं लागणार. म्हणून जे लोक अडकलेत ना चक्रात, पैशाच्या दुष्टचक्रात, ते बाहेर कधीच निघत नाहीत. आपणच आपल्याला बंद करत असतो मित्रांनो. आणि ते वेळ बराच निघून जातो, आणि त्या बऱ्याच वेळ निघून गेला तो रिकव्हरी कधीच होत नाही. जसं एखादा माणूस कर्जबाजारी झाला तर तो काय शेवटी त्याला प्रॉपर्टी विकावं लागतं ना. त्या चक्रातनं तो अडकत हळूहळू जातो,
त्यावेळेस तो कंट्रोलच्या बाहेर जातो आणि पुन्हा कंट्रोल होत नाही, पुन्हा ॲक्सिडेंट, पुन्हा अपघात. म्हणजे पैशाचे पण तसंच आहे. आपण ज्यावेळेस आपलं संयम सोडतो ना, आपण फ्युचर प्लॅन नसतं किंवा त्याला आपण गुंडाळून ठेवतो. आता LIC ऑफ इंडियामध्ये गेली 25 वर्ष झालं मी काम करतो. आम्ही बचत करा म्हणतो, तर काय करतात, बचत करा म्हणणाऱ्या माणसाला ते फिरवलं जातं, ही तारखा ती तारखा दिल्या जातं. जसं कोर्टात निकाल लागत नाहीत ना, वेळ का लागतो कोर्टात, सारखं तारखावर तारखा, तो टाईम निघून जातो. तसंच तुमचा पैसे कमवायचा पिरियडच तुम्ही कमी ऑटोमॅटिक होत जातो, तो करायची गरज नाही. आणि तो पैसा काय करतो, तुम्ही कष्ट कमवलेला पैसा चुकीच्या ठिकाणी जातो. आणि काय होतं, ते कर्म जे घडतं आणि ते पुन्हा तुम्हाला कळायला लागतं. त्याचे नुसतं कळून उपयोग होत नाही, त्याचे दुष्परिणाम भोगावं लागतात. आज सुद्धा बघा 10, 15, 20 हजारात लोक काम करतात. काही लोक 50,000, काही लोक 1 लाख, काही लोक 5 लाख. ही एक कॅटेगरी आपण ठरवलेली आहे. आपल्याला चॉईस असतो स्टार्टिंगला, फक्त आपलं चॉईस आपण काय करतो, चुकीचा करतो, निवडतो आपण चुकीचं आणि ते परत त्याच्यात आपण इम्प्लिमेंट पण चुकीचं करतो. जसं पैसे मला लागणारे तरी मी ठेवत नाही आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो. आता म्युच्युअल फंड, SIP, सोनं चांदी, घर जागा जमीन, मी म्हणतो मित्रांनो, गुंतवणूक कुठलीच वाईट नाही, फक्त त्याचे वेगवेगळे इफेक्ट असतात. आता काय होतं, तात्पुरती बचत असते, काही BC वगैरे लावतात लोक, तात्पुरती पोस्टातलं बँकेतलं अकाउंट, FD, टेम्पररी. आयुष्यातला खर्च आणि जिम्मेदारी परमनंट आहेत ना. तुम्हाला अन्न वस्त्र निवारासाठी कोणते पैसे आणून देणार आहे का? आणि जेव्हा तुम्ही लोन काढता त्यावेळेस वरनं अजून पैसे, म्हणजे काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही कमजोर होता ना त्यावेळेस अजून कमजोर बनत असता. कारण कमजोर माणूस काय करतो, लोन काढतो आणि लोन काढल्यावर त्याच्याकडे पैसे नसताना त्याला इंटरेस्ट द्यावा लागतो, तो अजून खड्ड्यात जातो. जसं मी नेहमी सांगत असतो, एखादा रुग्ण आहे, त्याला ब्लड द्यायचे, परंतु त्याच्या शरीरातलंच ब्लड काढलं तर तो 10-15 दिवसाला मरण्याऐवजी दुसऱ्या दिवशी मरतो. म्हणून गरीब लोक जे क्रश होतात त्याचं कारण ते सरकार मदत करतं, परंतु सरकारला बी लिमिट आहे ना. कसं असतं, जसं एखादा रुग्ण आहे तो दुरुस्त कधी होतो, शरीर साथ देत नसेल तर डॉक्टर तर काय करणार आणि औषध तर काय करणार. म्हणजे ही निर्माण जी होती ना, स्टेज वाढतात ना, ती कधी वाढतात, आपल्या हलगर्जीपणा. मला सांगा, आता रोज तुमचं वय कमी होत चाललं आहे, मायनस होत चालले ना, आणि त्याच्यासोबत पैसे पण तुम्ही मायनस करताय, म्हणजे खर्च करताय. मग दोन्ही गोष्टी जर संपल्या तर तुमच्या हातात काही राहत नाही ना, जीवन तुमचं दुसऱ्याच्या हातात जातं. म्हणतो लोक 10-20 हजारात काम करतात, त्यांना कळतं, परंतु काही ऑप्शन राहत नाही. मित्रांनो, माणसाच्या जीवनात संकट हे मी म्हणतो ना, लोक म्हणतात ना बरेच, भविष्यात आहे नशिबान आहे. पहिलं तुम्ही चुका करताय, आपण चुका करतो, चांगल्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होत नाही. आता मला सांगा, आत्ता GST जर कमी झाला, अनाऊन्समेंट झाले, तरी बघा शोरूममध्ये, प्रत्येक वस्तूच्या शोरूममध्ये खचोखच बुकिंग चालू आहे. मग मला सांगा, आपण काय करतोय, गरज कितपत आहे, माणसाला तर काय पण खरेदी करावं वाटतं, परंतु आपण काय करतो, फ्युचरवर लोडिंग करतो चुकीचं, आणि पुन्हा त्याचे इफेक्ट आपल्याला जाणवायला लागते. त्यावेळेस आपल्याला कळते की हे मी नाही करायला पाहिजे. मित्रांनो, पैसे लागणार आहेत, पैसे ठेवा. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही. LIC ऑफ इंडिया म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे आणि बचतीच्या माध्यमातून. आणि आता असा प्लॅन आहे की तुम्ही पैसे काढल्यावर वाढतात, असं मॅजिक होतं का कधी कुठं तर, आणि भरलेले पण वाढतात आणि दरवर्षी पण मिळतात. रिअल इस्टेटमध्ये होतं, परंतु तिथे गॅरंटेड नाही. इथे सगळी गॅरंटी आहे ना. रिअल इस्टेटमध्ये तुमचा भाडेकरू कुठला तर गॅरंटेड आहे का, ती देईल गॅरंटी आहे का, किती ॲप्रिशिएशन होणार आहे माहिती आहे का, नाही. इथं सगळं पिक्चर क्लिअर आहे ना. जसं एखाद्या बिल्डिंग बांधताना आपण नकाशा जर क्लिअर चांगला काढला, व्यवस्थित असेल, तर पुन्हा मोडतोड करायची गरज नाही ना, किंवा पुन्हा पश्चाताप होत नाही ना. तसं आयुष्याचा डायग्रामच चांगला असेल तर काय होईल, पुन्हा सुखच मिळेल, दुःख नाही मिळणार, फायदाच होईल, नुकसान होणार नाही. अधिक माहितीसाठी मला फोन करा. LICची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे, आणि स्टार हेल्थची पॉलिसी म्हणजे तुमचं आयुष्यात जे मेडिकलचं नुकसान होणार आहे ते भरून काढण्यासाठी. दोन्ही करार केलं तर तुम्ही खरी प्रगती होईल, सुख समाधान मिळेल, आणि तुम्ही सतत वरच्या स्टेजला जाल, तुमचं स्टेटस सुधारेल, तुम्हाला सुख पण मिळेल मानसिक. कारण चुकीचं कार्य केल्यावर पश्चाताप होतो, आणि चांगलं कार्य केल्यावर मानसिक समाधान मिळतं, आणि जीवनात खरा आनंद होतो. आनंद ही कर्मानं तयार होतो, पैशानं नाही. पैशानं फक्त गरज भागते. जे पैसे तसं जर असतं तर श्रीमंत लोक लई सुखी झाले असते. मग काही लोक झोप येत नाही म्हणून वेगवेगळ्या गोळ्या झोपेच्या का घेतात मग? कारण काय होतं, तुम्हाला जे खरा आनंद आहे ना, कर्मात आहे मित्रांनो, आणि कर्म करायचे हे आपल्याच हातात आहे. आणि सांगणाऱ्या व्यक्तीचं आपण ऐकलं तर आपल्याला नक्की चांगले दिवस येतात. हे आम्ही पेपरवर लिहून देतो. तुम्हाला किती पैसे पाहिजे ते आम्ही पेपरवर लिहून देतो. तुमचे पैसे तुम्ही मायनस करताय रोज खर्च करून, चुकीच्या ठिकाणी खर्च करून. म्हणजे तुम्ही तुमची अधोगती स्वतःच करतो आपण. दुसऱ्या काही सांगतील लोक, परंतु ऐकायचं का नाही काय आपल्याच हातात आहे.
स्वातंत्र्य आहे ना, कोण कोणावर मला सांगा जबरदस्ती करू शकतो का? आता मार्केटमध्ये एवढे बचतीचे ऑप्शन आहेत, आपण चुकीची बचत करतो आणि पुन्हा प्रॉब्लेम आल्यानंतर मग कळायला लागतं. परंतु अगोदर कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे, तुमचं भलं होण्यासाठी. ह्याच्यातनं मला एक रुपया मिळत नाही मित्रांनो. फक्त काय होतं, ट्रॅक देणं काम आहे. परमेश्वर मला विचार देतो, ते तुमच्याकडं मी सप्लाय करतो जेणेकरून तुमचं कल्याण झालं पाहिजे. आता एवढं ऐकून जर तुम्ही नाही केलं तर शेवटी माझं नुकसान नाही, तुमचं नक्की आहे. कसं असते, चांगलं तुम्ही नाही ऐकलं तर नक्की नुकसान होतं. हे बऱ्याच लोकाला उशिरा कळतं, म्हणून तर प्रॉब्लेम आहेत आणि प्रॉब्लेम आता वाढत आहेत. सध्याच्या काळामध्ये पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी कसं होतं, लोकाला प्रत्येकाच्या मनावर बंधनं, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील. आता तसं राहिलेलं नाही. जास्त स्वातंत्र्य आपण आपल्या जीवनात वाढवल्यामुळे बघा काय होतं, चुका जास्त घडायला लागतं. कारण आपण कुणाचं ऐकतच नाही ना. आता गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. आता कित्येक लोकांना सांगतो, आम्ही किती व्हिजिट मारतो त्यांना मीटिंग करतो आहे, तर ते ऐकत नाहीत. आणि ते काम कोणासाठी, त्यांच्यासाठी. हे सगळं जे त्यांच्यासाठीच हे पटायलाच वेळ लागतो आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो. म्हणजे कसं आहे, प्रत्येक सेकंद मित्रांनो तुमच्या आयुष्यातला परत आणू शकत नाही. अमूल्य वेळ आणि परमेश्वरानं प्रत्येकाला 24 तासाचा दिवस दिला आहे, असं केलेलं नाही. फक्त तुम्ही नाही नीट वापरलं तर ती वाईट दिवस येतात. गरीब श्रीमंती हे आपल्या कर्माने तयार होते मित्रांनो. भविष्यात बरेच लोक म्हणतात माझं आयुष्य असं तसं. कंप्लेंट केल्यामुळं कुठला प्रश्न सुटत नाही, सोडवल्यामुळे सुटतो. आणि कंप्लेंट करण्यातच वेळ वाया घालवल्यावर मग काय होते, कंप्लेंट वाढत असतात. म्हणून जे यशस्वी लोक आहेत बघा, ज्ञानाने पैसा कमवले, ते तक्रारी जास्त करत नाहीत, ते फक्त सोडवायचं कसं बघतात. आपण काय करतो, तक्रारी करतच आपला वेळ वाया घालवतो. आणि काय होतं, कंपॅरिझन करणं गरजेचं आहे, पण किती करावं त्याला लिमिट आहे. त्याच्यामध्येच पण टाईम घालतो लोक. आता काही लोक म्हणतात इथं इंटरेस्ट कमी मिळतं, तिथं मिळतं. सेव्हिंगचे जे प्लॅन आहेत, वेगवेगळे गुंतवणूक आहेत, त्याच्यात कंपॅरिझन करतात. त्याच्यात जर टाईम घालवला तर, जसं ससा आणि कासवाची मी गोष्ट नेहमी सांगतो, कासवाचा वेग कमी असून तो जिंकतो आणि ससा स्पीडनं चालणार असून तो हारतो. तसंच आहे. काही लोक सातत्यानं चांगलं काम करतात, थोडं हळूहळू करतात, पण ते यशस्वी होतात. जसं ससा आणि कासवाची गोष्ट आहे. कारण काय होतं, आपल्याला काही लोक बघा खूप हुशार पण असतात, परंतु ते बरोबर होतात. त्याचं कारण आहे, तुम्ही काय असतं, एक गर्व येतो माणसाला, एक अहमपणा येतो आणि तो त्याच्यामध्ये तो संपून जातो. जसं रावणाला झालं होतं. रावणाला कसा, तो विद्वान होता, सगळं चांगलं होतं, सगळं काही चांगलं होतं, ब्रँडेड होतं. तसंच आहे ना, प्रत्येकजण सगळं चांगलं काही पैसे कमवतात, पण शेवटी वाईट दिवस आहेत. म्हातारपणी बघा ना, आश्रमामध्ये जाऊन बघा ना, आज काय प्रॉब्लेम आहे. मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा ना, कित्येक लोकांना मेडिक्लेम पॉलिसी असून घेतले जात नाहीत. मग घरदार लिलाव करून विकावं, बचत सगळी संपत्ती. म्हणजे संकट तुम्हीच निर्माण करताय आणि दोष देतो आपण परमेश्वरला. परमेश्वराचा काय रोल आहे तिथं? कर्म आपण करायचं, चुका आपण करायच्या आणि देवाला आपण नाव ठेवायचं. म्हणजे आपण बघा, एखाद्या दुकानात आपण प्रॉडक्ट आणलं आणि खराब निघालं, मग दुसऱ्या दुकानात गेल्यावर काय होईल? तसंच चाललेलं आहे ना प्रकार आता. आणि कसं असते, कर्माचं फळ तर प्रत्येकाला मिळतच असतं. आता आपण अभ्यास न करता देवाला जाऊन म्हणलं मला पास कर, हे करतो ते करतो, असं कसं शक्य होईल? देव कुणाच्या पाठीशी आहे? जो चांगलं कार्य करतो त्याच्या पाठीशी नक्कीच आहे देव. देव कधीही अन्याय करत नाही मित्रांनो. फक्त आपला विश्वास नसतो, भरोसा नसतो. म्हणून नेहमी चांगलं कार्य केलं तर आपल्या हितासाठी आणि समाजाचं, देशाचं कल्याण आहे ना. आज मला सांगा, मी नेहमी सांगतो, महानगरपालिकेत गेलो होतो मी, तिथे जाळ्या लावल्यात ना, वरून उड्या मारतात लोक. जसं विधान भवनामध्ये, लोकसभे, राज्यसभेमध्ये हे चाललेलं आहे. का चाललं आहे? पूर्वी होतं का असं? मग आपलेच पैसे आपल्याच लोकाला काय करणं, मारण्यासाठी वापरण्यासारखं आहे ना. आता जे कारवाया होतात अतिक्रमण विरोधी किंवा रोडवर जे डिव्हायडर लावले जातात, ते वेगवेगळे असतात ना, मोठमोठे उंच, आपल्याच पैशाने आपलीच कंबर मोडल्यासारखं आहे ना. का? आपण नीट न वागल्यामुळं. हे करायची वेळ काय ती? किंवा अत्याचार काही ठिकाणी होतो. आता मला सांगा, वरनं उड्या मारतात, जीव का माणूस देतो? त्याच्यावर अन्याय झालेला असतो, तर कोणी ऐकून घेत नाही. मग तो म्हणतो मेलेलं बरं. मग ते मरू नये म्हणून जाळ्या लावल्यात, ती कुणाच्या पैशानं? आपल्याच पैशानं. आता मला सांगा, डिवायडर जी सरकारची सगळे कामं करतं ती कुणाच्या पैशातनं करतं? आपल्याच. मग आपण पहिलं नीट वागलं तर हे पुढचं अनर्थ टळेल ना. आता ही जाळी जी लावलेली आहे महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये, सरकारी कार्यालय तर बऱ्याच ठिकाणी लावलेले. हे जाळ्या पैशानं लावल्यात का फुकट आल्यात माझा? आणि कुणाचा पैसा आहे?
समाजाचा, देशाचा, लोकांचा. आणि पैसा कुठून तयार होतो? सरकार कुठून पैसा तयार करतं? तुम्हाला टॅक्स लावून. म्हणजे आपणच आपल्याला दंड मारून घेतल्यासारखं आहे ना. फार जर लांबवर विचार केला तर हे उत्तर आपल्याला सापडतं. बरं, हे झालं समाजाचं, देशाचं. आपलं इंडिव्हिज्युअल पण तसंच आहे ना. आपल्या घरामध्ये कसं वागतो आपण, काय खातो, किती काम करतो, स्वतःवर नियंत्रण आहे का, चुका आपण टाळतो का, चांगलं काम करतो का, त्याचे परिणाम तर इंडिव्हिज्युअल आहेत ना. समजा तुम्ही पैसे ठेवले तर तुमचा फायदा होईल का नुकसान होईल, आणि खर्च केलं तर काय होईल? मग हे तर कळत नाही ना आपल्याला. आपण खर्च काढून खर्च करणारी मंडळी आहेत. आता मला सांगा, अननेसेसरी, पूर्वी बघा 4-5 भाऊ एकत्र होते तर एकच शर्ट राहायचा, प्रत्येकजण तो घालून जायचा, सुखी काळ होता ना. आता 50-50 ड्रेस आहेत तरी तर समाधान नाही. म्हणजे नको त्या ठिकाणी तुमचं इन्कममध्ये ब्लॉक झालेलं आहे आणि ग्रोथला नाही. जसं शेतकऱ्यांनी 1 किलो ज्वारी खाल्लं आणि ती जर पेरणी केली तर पेरणी केल्यावर वाढव होईल ना. म्हणजे आपण कार्यच चुकीचं करतो आणि त्याच्यामुळं फळ चुकीचं मिळतं आणि शेवटच्या स्टेजला आपल्याला कळायला लागतं की आपण कुठं तर चुकलो आहे आणि त्याचे इफेक्ट दिसायला लागतात. सगळ्यात जीवन प्रवास प्रत्येकजण करते ना रोज. मग काही जणाला चांगले दिवस आणि काही जणांना वाईट दिवस का, त्याचं कारण सांगतो. आपण चुकीच्या रॉंग साईडनं आपण प्रवास करतो. म्हणजे जसं बघा, ओव्हरटेक करणारी माणसं कधी तर निघून जातात, पण कधी कधी हॉस्पिटलमध्ये तर जातात, नाही तर डेथ तर होतात, स्वर्गात जातात. मग तुम्ही ओव्हरटेक टाळलं पाहिजे ना. चांगल्या गोष्टीला तुम्ही ग्रीन सिग्नल दिलं पाहिजे, चुकीच्या नाही. तर आपण बघा, बचतीला आपण कधीच आता माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतो. LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे. बचतीसाठी लोक टाळाटाळ करतात. म्हणजे काय होतं, आपलं प्रोग्रेसचा डोर आपण बंद करतो आणि एक्सपेन्सेसचा डोर चालू करतो आणि पुन्हा त्याचा टाईम संपल्यावर म्हणतो असं कसं झालं. म्हणजे सगळं आपण करतो आणि प्रश्न दुसऱ्याला विचारतो आणि दोष द्यायला लागतो सगळं. अपयशी माणूस प्रत्येक गोष्टीला दोष देतो बघ, आणि यशस्वी माणूस आहे काय करतो, त्याला पॉझिटिव्ह घेतो. म्हणजे कसं होत नाही हे प्रयत्न करतो, आणि अपयशी माणूस असं कसं झालं म्हणून प्रयत्न हे करतो, क्वेश्चन विचारतो, प्रश्न विचारतो. मित्रांनो, सगळं काही आपल्याच हातात आहे. LIC ऑफ इंडियाचं आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन, पूर्वी असे प्लॅन नव्हते, त्याचा आपण फायदा केला पाहिजे. आणि मेडिक्लेम कधी लागेल माहीत नाही, कुठल्या माणसाला कधी हॉस्पिटलचे किती पैसे लागतील सांगता येत नाही. आयुष्य रोज संपत चाललं आहे, आयुष्य आपलं कमी होत चाललं आहे. म्हणजे काय होते, लॉस होतो आहे रोज. तो भरून काढण्यासाठी ही इन्शुरन्सचे प्रॉडक्ट आहेत. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी आणि स्टार हेल्थची ही तुम्हाला प्रोटेक्ट करणारे, फ्युचर प्रोटेक्ट आहे तुमचं. तुम्हाला सतत बेनिफिट देणारे, सतत लॉस ॲक्सेप्ट करणारे कॉन्ट्रॅक्ट आहेत, ते कंटिन्यू पाहिजेत. जसं सतत जगण्यासाठी आपण रोज जेवण करतो, गाडीमध्ये गॅस भरतो, पेट्रोल भरतो, तशी कंटिन्यू प्रोसेस आहे मित्रांनो. बरेच लोक आणि लाईफ टाईम आता तर ब्रँड आहेत, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.